शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि दिवसभर मुलांचा खेळण्यामध्येच जातोय। साईशाने तिच्याकडे काही रंगीबेरंगी पेपर शिल्लक होते, त्याच्यापासून छान असे फुलपाखरू बनवले आहेत आणि घर सजवलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना दुपारच्या वेळेला बाहेर न जाता अशा पद्धतीने काही ॲक्टिव्हिटी करायला द्या। फुलपाखरू बनवण्यासाठी साईशाने एक चौकोनी कागद घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग घेऊ शकता, पण कागद छोटा, जर तुम्हाला फुलपाखरू छोटं करत असेल तर छोटा किंवा मोठा असं घ्यायचं आहे। असे दोन बाजू एकत्र करून त्याला दुमडून घ्यायचं आहे आणि तिथे दाब द्यायचा आहे, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथे व्यवस्थितपणे एक रेघ उमटेल। अशा पद्धतीने दोन्ही साईडला असं करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे दोन पॉईंट आहेत, या दोन जे रेषा झालेल्या असतात ना, त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने या दोन बाजू एकत्र अशा केल्यानंतर तिथे प्रेस करायचं आहे, दाब द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूच्या सुद्धा ह्या दोन बाजू आहेत त्या अशा एकत्र करायच्या आहेत। अशा पद्धतीने त्याला सुद्धा हलक्या हाताने असा दाब द्यायचा आहे। त्यानंतर ह्या दोन बाजू पुन्हा या अशा इथे ठेवायच्या आहेत आणि दाब द्यायचा आहे, प्रेस करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झाल्यानंतर एका साईडला जिथे खुली साईड आहे तिथे पेन्सिलने गोल असा आकार द्यायचा आहे आणि एवढा कागद कापायचा आहे। व्यवस्थितपणे आकार त्याला गोल आला पाहिजे, अशा पद्धतीने करा। तर पहा इथे गोल असं झालेलं आहे। त्यानंतर हे ओपन करायचं, तर ही जी वरची बाजू आहे ती खुली बाजू आहे आणि या बाजूने आपल्याला वरच्या बाजूने असं खाली एक साईड अशी दुमडायची आहे, दुसरी साईड सुद्धा अशी दुमडून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि फुलपाखरू खूप सुंदर होतात। अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ही खालची साईड आहे ती खालच्या दिशेने असं करायचं आहे आणि समोरून पुढे आणायचे आहे। अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते। पाठची खालची साईड आहे ती समोरून पुढे आणायची आणि छोटासा जो भाग आहे तो असा पुढे आपल्याला असा दुमडायचा आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही बोटांनी इथे असा प्रेस द्यायचा आहे, दाबून घ्यायचे आणि याला असा आकार आपल्याला द्यायचा आहे। तर सुंदर असं आपलं हे फुलपाखरू तयार झालं आहे। याला आपण छान छान वेगवेगळ्या रंगाने छान अशी डिझाईन काढू शकतो। तर मी काळा रंग घेतलेला आहे आणि ते एकदम असे छोटे छोटे असे काळे टिपके देणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग घेऊ शकता आणि छान अशी डिझाईन इथे देऊ शकता। हे फुलपाखरू घरामध्ये सजवायला खूप सुंदर दिसत आहे। तर पहा अशा पद्धतीने हे फुलपाखरू तयार आहे। तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरू तयार करू शकता आणि घर सजवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।